ही दंगल पूर्वनियोजित होती काय? त्याशिवाय ही दंगल जाणीवपूर्वक रोखली गेली नाही का, या सवालांसह जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले। यातून आता त्यांच्या बदलीची मागणी होऊ लागली आहे। 14 जुलैला गजापूर आणि विशाळगड इथं घडलेल्या हिंसाचारामध्ये मुस्लिम कुटुंबियांच्या घरांना त्याचबरोबर मस्जिदना लक्ष्य करण्यात आलं। 14 जुलैला आंदोलन जाहीर झाल्यानंतर त्या अनुषंगानं जी दक्षता घेणं गरजेची होती ती दक्षता पोलिसांनी घेतली नाही का, अशी विचारणा होतीये। खरं तर 13 जुलैला विशाळगडावर जाणार असल्याचं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केलं। मात्र शिवभक्तांच्या सोयीनुसार त्यांनी 13 जुलैऐवजी 14 जुलैला विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला। या सर्व गोष्टींची माहिती पोलिसांना होती। याशिवाय मोठ्या संख्येनं शिवभक्तांचा जमाव विशाळगडकडे येणार याची माहिती देखील पोलिसांना होती। विशाळगड आणि गजापूर परिसरातील मुस्लिम समाजाचं निवेदन देखील प्रशासनाकडे याबाबत आलं होतं। त्यामुळे साहजिकच पोलिसांनी याबाबत खबरदारी घेतली पाहिजे होती। गजापूरपासून विशाळगडचं अंतर हे 4 ते 5 किलोमीटरचं आहे। गजापूरमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम वस्ती आहे। त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं येणाऱ्या आंदोलकांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून जे काही करणं आवश्यक होतं ते न केल्यामुळेच जमावाकडून दगडफेकीसह घरांची मोडतोड करण्यासह काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आली। काल खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते लोकांना मदत करण्यासाठी जात असताना पोलिसांनी पांढरे पाणी इथं रोखण्याची तत्परता दाखवली गेली। ती तत्परता 14 जुलैला का घेतली नाही, अशी विचारणा आता होतीये। आमदार सतेज पाटील यांनीही याबाबत दंगल पूर्वनियोजित होती का, अशी शंका उपस्थित करून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। इथं बघितलं शाहू महाराज जे आम्ही सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत, प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे। प्री प्लॅन्ड अटॅक होता का अशी शंका होते आणि म्हणून प्रशासन कुठं कमी पडलं, यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल, परंतु त्याच्यापेक्षा कोणी यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। दरम्यान 7 जून 2023 रोजी अशीच एक घटना कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली होती। महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांमध्येच कोल्हापुरात ही दंगल घडली। आता त्यांच्या कार्यकाळात विशाळगडची ही दुसरी दंगल आहे। महेंद्र पंडित यांच्या कार्यकाळामध्ये सातत्यानं कोल्हापुरात धार्मिक तणावाचं वातावरण राहत असल्याचा आरोपही होतोय। 7 जून 2023ला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दंगल घडली, त्यावेळी सांगलीसह अन्य ठिकाणाहून आलेल्या तरुणांनी दंगल घडवल्याचा आरोप होतोय। इतर सर्व गोष्टींची माहिती ठेवणाऱ्या पोलिसांना दंगल घडणार असल्याची गोपनीय माहिती मिळत नसेल काय? पोलिसांचा गुप्त वार्ता विभाग आणि अन्य यंत्रणा मग करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतोय। विशाळगडावरील आंदोलनासाठी आलेल्या तरुणांच्या हातात चाकू, तलवारी, हातोडे, फावडे अशा वस्तू आल्या कुठून? या वस्तूंसह येणाऱ्यांना पोलिसांनी का रोखलं नाही, अशी सुद्धा विचारणा होतीये। हे एसपी महेंद्र पंडित इथं आल्यानंतर कोल्हापूरमध्ये 1 वर्षामध्ये 3 मोठ्या दंगली अशा पद्धतीने झालेल्या आहेत आणि छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत अल्पसंख्याक दलित समाजाला, बहुजन समाजाला टार्गेट करण्याच्या गोष्टी या झालेल्या आहेत। RSS आणि BJP संघ परिवाराला जाणूनपूर्वक पाठीशी घालण्याच्या या गोष्टी या महेंद्र पंडित यांच्याकडून झालेली आहे आणि त्यामुळे हे जर महाराष्ट्राला गालबोट लागण्याचं काम, शाहू महाराजांच्या विचारांना गालबोट लागण्याचं काम कोल्हापूरमध्ये SP करत असतील तर त्या SP महेंद्र पंडित यांची तात्काळ बदली व्हायला पाहिजे 2 दिवसाच्या आतमध्ये, अशी आम्ही मागणी करत आहोत। आणि जर बदली नाही झाली तर यांना आम्हाला आंदोलन जे आहे ते विशाळगडाबद्दलचं आंदोलन तर आहेच, पण या SPंच्या बदलीसाठीचं आंदोलन जे आहे ते तीव्र करावं लागेल, याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय असणार नाही। आणि 14 तारखेची दंगल ही पूर्वनियोजित होती का, आणि याबाबत माझं असं मत आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना कोल्हापूर अशांत करायचं आहे का, त्यांनी ताबडतोब अशा निष्क्रिय जिल्हा पोलीस प्रमुख यांची कोल्हापुरातून ताबडतोब बदली करावी, ही आता जनतेची मागणी आहे। कारण कोल्हापूर हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे आणि एका वर्षामध्ये 2 जर घटना अशा घडणार असतील आणि अशा पद्धतीचे SP जर काम करणार असतील आणि या गोष्टीला जर ते पाठी घालणार असतील तर
हे कोल्हापूरचं जनता, कोल्हापूरचे नागरिक हे कदापि खपवून घेणार नाहीत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी देखील यामध्ये लक्ष घालून रात्रीच येऊन रात्रीच निघून जाण्यापेक्षा त्यांनी जाताना या ठिकाणी जिल्हा पोलीस महाराजाला घेऊन जायला हवं होतं, ही आमची मागणी आहे. दरम्यान समाज कोणताही असो, मात्र त्या समाजातील महिला, लहान बालकांच्यावर होणारे हल्ले हे मात्र नेहमीच चिंता व्यक्त करणारे असतात. गजापूर हे गावच राजर्षी शाहू महाराजांनी वसवलंय. अनेकांना जमिनी इनामी दिल्या. त्याच गजापुरात राजर्षी शाहूंच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षात धार्मिक तणाव निर्माण होणं हे अनेकांना अस्वस्थ करणारं आहे. आर्थिक नुकसानीपेक्षा दंगलग्रस्तांच्या मनावर झालेले घाव हे मात्र न भरून येणारे आहेत. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर.